आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर त्यांना डोकं ठेवलं. त्याच्या अंतःकरणातल्या इच्छा तर त्या सगळ्या पूर्णत्वाला गेल्याच, पण काय त्याच्या मनात काय विकृती होती, काय व्याधी असतील, काय असेल, ही सगळी संकट निर्विघ्न झाली. आणि त्याने दुसऱ्या वारीला एक मोठा नारळ घेतला, त्याची वरची शेंडी तशीच ठेवली, नारळामध्ये एक सळई टाकली, सळई म्हणजे लोखंडाची सळई टाकून बारीकसं छिद्र पाडलं, छिद्रानं मधलं पाणी काढलं, मधलं कोरून 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 पकवात जसं आतून कोरतेत ना तसं सगळं त्या नारळातलं खोबरं पाणी सगळं कोरलं आणि त्याच्यात हिरे टाकले. हिरे कणिक लावली, हिरे त्या नारळाचं तोंड बंद केलं आणि ते नारळ माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवर ठेवलं. 400 वर्षापूर्वीचा काळ. समाधीला 700 किती वर्ष झाले? 727. हा काळ 400 वर्षापूर्वीचा. त्यावेळेला तुकोबाराय होते. समाधीवर नारळ ठेवलं, साक्षात्कार झाला आणि ते नारळ तुकोबारायकडे सुपूर्द करायला लावलं. समाधीवरलं नारळ उचला आणि देहूला हे नारळ तुकोबारायकडे देऊन टाका. महिमा सांगतोय, महिमा शेवटचा पुरावा. आणि ते नारळ तुकोबारायांकडे आलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी आपल्याकडे हा नारळाचा प्रसाद पाठवलाय. ते नारळ काय हल्लीच्या महाराज लोकांना पाकिटाव दिलेलं नारळ थोडा असेल. ते नारळ काय एखाद्या लग्न कार्यात, एखाद्या राजकीय क्षेत्रातल्या एखाद्या कार्यक्रमातल्या सत्कारातलं नारळ थोडा असेल. ते माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सुपूर्द केलेलं नारळ होतं. तुकोबारायांनी ते संग्रही ठेवलं. योग आला त्याचा. एके दिवशी तुकोबारायच्या सानिध्यात एक कोंडोजी नावाचा व्यक्ती आला. कोंडोजी, त्याचं नाव होतं कोंडोजी, ब्राह्मण होता कोंडोजी. पण बुद्धीचा जर विचार केला तर वेदाभ्यासात शून्य, शास्त्राभ्यासात शून्य, पुराणाभ्यासात शून्य. गोड बोलणारा, एखाद्यानं सांगितलेलं काम निमुटपणे करणारा, असा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन कोंडोजी नावाचा ब्राह्मण. पण काहीच येत नव्हतं, काहीच नाही. तुकोबारायच्या कीर्तनात बसले तर नुसत्या टाळ्या वाजवायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. त्यांनी सांगितलेले पुरावे दुसऱ्यांनी जर विचारले तर शून्य, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर ह्या कोंडोजीच्या अगोदर एक विद्वान व्यक्ती आली आपली, गुरु. तर ते ज्ञानोबारायानं पाठवलेलं नारळ, तुकोबारायांनी तुळशीच्या मंजुळाचा हार आणि अभंगाच्या लिहिलेला एक कागज त्याच्या हातात दिला, त्याच्यावर नारळ ठेवलं आणि तुळशीच्या मंजुळाचा हार घातला. तर त्या व्यक्तीनं तुकोबारायाकडे या तिन्ही वस्तू फेकून दिल्या. मी किती मोठा माणूस आहे, वेदशास्त्र संपन्न आहे, पुराणिक शास्त्रीय आचार्य पंडित आहे. केवढा जरी असेल तर तुकोबारायापेक्षा थोडा मोठा आहे. निष्ठेनं देवाचं भजन करणारी माणसं ब्रह्मवेत्यापेक्षा मोठी असतात. नित्य राम नाम गरजेवानी, तीर्थे येती लोटांगणी, सुरवर लागती चरणी, सवेयम पायवंदी. तीर्थे येती लोटांगणी, तीर्थ सुद्धा पाया लोटांगण घालतात. यम सुद्धा त्यांचं पायवंदन करतो. नामधारकाची ताकद पैठणचे मालक सांगतात. तर ते तुकोबाराय ते वापस केलं. त्याच्यावर 4थ्या 5व्या दिवशी कोंडोजी नावाची व्यक्ती तुकोबारायच्या दारात आली, प्रणाम केला. काय म्हणे कोंडोजी, 8 दिवसापासून कीर्तन ऐकता, ह्या 4-8 दिवसात तुम्ही इकडंच दिसता, काही घरदार? काही नाही म्हणे, मला घर नाही, दार नाही, काही नाही. तुमची कीर्तन ऐकतो, तिथे कीर्तन ऐकल्याच्या नंतर जो प्रसाद भेटेल तो प्रसाद खातो. माझी परिस्थिती नाजूक आहे, गरीब आहे, मला काही शेतीवाडी वाडागिडा घरगीर काहीच नाही. तुकोबारायांनी या विद्वान व्यक्तीनं परत केलेला हार त्याच्या गळ्यात टाकला. त्याचं नाव होतं कोंडोजी. महिमा सांगतोय, महिमा. त्याच्या गळ्यात टाकला आणि त्या अभंगाची पर्ची देऊन टाकली आणि त्याच्यावर ते नारळ ठेवलं आणि पाठीवर थाप टाकली. कोंडोजी, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायचा प्रसाद आहे नारळ आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायचा प्रसाद आहे नारळ. ते नारळ कोंडोजीनं फोडल्याच्या नंतर हिरे निघले मधात भाऊ. पसाभर हिरे, पसाभर.
एखाद्याने बोटवरी करा बरं, तुम्हाला हिऱ्याची अंगठी दाखवा ना कोणाकडे ऐकत असेल तर स्फटिकाची. हो, परवाला एका व्यक्तीनं जावायला हिऱ्याची अंगठी केली 1,69,00,000 आणि हिरा होता ज्वारी एवढा. ज्वारी कळती ना, बाजरीपेक्षा दुप्पट मोठा, मक्केतला अर्धा दाना. 1,69,00,000 हिरा एक. असे 98 हिरे सापडले. आणि कोंडोजीचा वाडा, त्या परगण्यात तसा वाडा कोणाचा नव्हता. सुभे आणि परगणे म्हणजे त्या काळात तालुक्याला आणि जिल्ह्याला सुभे परगणे म्हणायचे. ह्या जीनच्या पॅन्टीवाल्याला कळायचं नाही परगणे सुभे काय. त्या परगण्यात त्या सुभेत तसा वाडाच कोणाचा नव्हता. तो वाडा एका सात्विक, एका वारकऱ्याचा वाडा या प्रसादात झाला. हार जो गळ्यात घातला होता का, त्या तुळशी फेकून नाही दिल्या, त्या तुळशी वाळत घातल्या. आणि रोज सकाळी देवदर्शन झाल्याच्या नंतर त्या हाराचा असा तोडायचा, त्या तुळशी खाऊन टाकायच्या आणि पाणी प्यायचा. बंदाहार खाल्ला. बंदाहार जे अभंग दिलते का, त्या अभंग वाचू लागले. आणि कालांतरानं जीभ इतकी पातळ झाली, इतकी पातळ झाली की वेदाची कृपा झाली. आणि त्या वेदाच्या कृपेने या भारत देशात 5 राजे झाले. पहिले कृष्ण, दुसरे विदुर, कनक आणि 5वे रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5वे राजे 5वे. आणि 5व्या राजाच्या घरी देवघरातला पुजारी म्हणून कोंडोजीला मान मिळाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरचा मान, पूजा करायचा मान कोंडोजीला प्राप्त झाला. महाराज ताकद कोणाच्या प्रसादाची होती? ज्ञानोबरायच्या आणि तुकोबरायच्या. ज्या माणसाला रटपा म्हणता येत नाही त्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांनी देवघरातलं पौरोहित्य द्यावं, ही ताकद कोणाची? ज्याला 4 कौलाचं घर नाही, सुभे आणि परगण्यात नंबर 1चा वाडा होतोय, कृपा कोणाची? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायची, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायची. हे सामान्य माणसाला इतकं उंच नेऊ शकतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा गुरुजी तुमच्या घड्याळच्या नुसार 4.5 मिनिटं शिल्लक आहेत. पुढे म्हणजे घडी नाही घडा आहे का? बापू तिला असं दोरी लावून तिचा वडान पलीकडे मग ते काटा असा पाडा गिरगावकराचा मुर्दा. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. एक 5 ते 7 मिनिटात पुरावा सांगतो. थकलेली लोक असतील गुरुजी, तुमच्याही पाठीमागं रोजचा व्याप आहे. लक्षात घेतो तुमची सुद्धा परिस्थिती की ब्रह्मदेवाला ही लोक का आवडतात. याचा एक पुराणातला वृत्तांत सांगतो तुम्हाला.
द्वापार युगामध्ये पांडव पुष्करला गेली, त्यावेळेला मंदिर नव्हतं बरं ब्रह्मदेवाचं. वाक्य नीट आहे का? आता पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे डॉक्टर साहेब, याच्या अगोदर नव्हतं. मी पुराण सांगतोय तुम्हाला. पांडव ज्या वेळेला तिथं गेली, ते तीर्थ इतकं पवित्र होतं, त्या तीर्थावर ज्याला लग्न करण्याची इच्छा आहे त्याला संन्यास घ्यावा लागला काही वेळापुरता. तो संन्यास पंढरपुरातल्या मालकानं तात्पुरता द्यालता, नुसता कपड्यापुरता. तनपुरे बाबा, तो आज संन्यासी होऊन जनी चोरोनी नेली माझी भगिनी. पंढरपुरातल्या मालकानं द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला भगवी लंगुटी दिली. अर्जुना, तुला खोटा संन्यास व्हावं लागतंय, आमच्या भगिनीचं हरण करावं लागतंय. कारण दादानं सुभद्रा दुर्योधनाला दिली ती. त्याला दुर्योधन म्हणत नाही मी, त्याचा पाहुणा आहे का तुमचा कोणी? दुर्योधन नालायक होता. किती नालायक सांगू तुम्हाला. मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान असणाऱ्या भाऊजाईला कामात्मक दृष्टीनं वृत्तीनं स्वतःच्या मांडीवर बसील तर किती दुर्योधन भडवा असेल. इतका हलकट होता दुर्योधन, इतका हलकट. संगती कोणाची असू दे त्याबद्दल नाही, पण यानं ते चुकीचं काम केलं ना. आई समान असणाऱ्या भाऊजाईला ज्याने वासनात्मक वृत्तीनं मांडीवर बसवा गुरुजी, किती नालायक असेल तो दुर्योधन. त्याला काय म्हणायचं दुर्योधन? दुर्योधन्या. महाभारतात 24 लोक नालायक होते. जयद्रथ माहिती आहे का तुम्हाला? जयद्रथ अहो, भिलेल्या कुत्र्याला दुसरं कुत्रं चावत नाही, युद्धाचा न्याय कुत्र्याला कळतोय. युद्ध न्याय कुत्र्याला कळतो. तुम्हाला माहिती आहे का? युद्धातल्या व्यक्तीनं शस्त्र संपल्यावर हात वरी केला की पुढचा त्याला गोळी मारत नाही, शस्त्र मारत नाही युद्धात. हा युद्धातला न्याय आहे. हातातले शस्त्र संपले तर त्याला दुसरा मारत नाही, हा युद्धाचा न्याय आहे. कुत्र्याचं माहिती आहे ना तुम्हाला? एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्यानं कष्टा घातला की ते कुत्र त्याला चावत नाही. कष्टा कळायचं नाही तुम्हाला, दोन्ही पायात माझा शेपूट. हे नम्रतेचं लक्षण आहे ना. मग वादातला न्याय कुत्र्याला कळतोय, वादातला द्वंद्वातला न्याय कुत्र्याला कळाला, हे जयद्रथाला कळाला नाही. या भारतातल्या मानवी सिंहाला त्यानं लात मारली, त्याचं नाव होतं अभिमन्यू. इतका नालायक होता जयद्रथ. प्रातामिनी योगेन प्राता सवितेहि ब्राह्मी मुहूर्तास्ततेवच विशंती चत्वारो नाम निषेध भयम गौहत्या समम पापः नैवम गिरगावकर लिखितम. विशंती चत्वारो हे 24 लोक, यांची नावं घ्यायची नाही. अश्वत्थामा. हा अश्वत्थामा किती वाईट. आपल्या गाथ्यातले पुराण ऐका. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगे राखिले दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव दुर्गंधी, अश्वत्थामावधी किंवा मारी पांडव पुत्र. दुर्गंधी अश्वत्थाम्याच्या अंगाला. हे चित्र आहे. पुन्हा एक सांगू तुम्हाला, वस्त्राला हात लावणारं ते नालायक, सांगता येईल त्याचं नाव? 10 वर्षाच्या सिनेमातली कोणती साडी होती ती पटकन सांगता येईल. तुमच्या जिभेवर घरं केलीत त्या साड्यानं. याचं नाव माहित नाही तुम्हाला? काय नाव त्याचं? दुःशासन. दुःशासनो भयस्थितां अंबरा भयंती जायो येन सत्वशील पुण्यशिलायां नराणां भवन्ति कामिना येन जगदंबा भय व्याप्तिजेनां यतखिल वरधेन शास्त्रयो. द्रौपदी म्हणजे जगदंबा आहे. या देशाची स्त्री म्हणजे सर्वोच्च टोकाची स्त्री आहे. नारी की निंदा मत करी यारो. हा. किंवा विश्वातली सर्वात मोठी जडवड श्रीमंती. माझ्या आळंदीतल्या मालकांना, देहूतल्या मालकांना, नामदेवरायांना, नाथबाबांना, सावताबाबांना, सेना महाराजांना, कबीर महाराजांना, निवृत्तीदादांना, सोपान काकांना, रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांना पोटात ठेवणारी भारतातली स्त्री आहे. इतकी पवित्र, इतकी पवित्र, इतकी पवित्र स्त्री. आणि अशा पवित्र स्त्रीच्या वस्त्राला हात लावला. 24 पैकी ते एक नालायक आहे. या 24 लोकांची नावं पाठ घ्यायची नाही. 22 लोकांचे फोटो घरात लावायचे नाही. हो, फोटो लावण्याच्या तर आकलीत नाहीत. हे आमचे वडील गेलेत. आमचे वडील होते आणि बापाच्या फोटोचं तोंड केलं पूर्वेकडं. हो, पूर्वेकडं.
व्रतां दक्षिणाधिपतयुं दक्षिणाधिभूकश्यतो दक्षिणाधिभिमुखश्यते यतं प्रतिमायः आननपुटाभयस्थितो. कर्मकांड सांगते दक्षिणेकडे तोंड करणं असावं. अशी काही घरं पाहिले नालायकायची. या वयातल्या पोराचा वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसाचा फोटो घरात तोंड करून लावलाय. आम्हाला वाटलं, मी म्हणलं बापू कसा चहा प्यावं काय लेकरू. आणि ती बाई तिकून आली ती म्हणली नाही हे अहमदपूरला शिकायला आहे. आणि मी म्हणलं बाई याच्या गळ्यात हार घालावं, घातलेला फोटो घातला. आम्हाला वाटलं गेलं का नाही. मनातली मनात तसं कसं म्हणावं. तीन गरम पाणी टाकलं असतं ना अंगावर, नाही तर गॅसच्या पाईपनं हाणलं असतं आम्हाला. पण आमचं मन म्हणत होतं ना किती नालायकपणा. काय लावा याच्या आकलीत नाही तर ना काही लावा काही नाही काही नाही. इतकी अहो ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी गाफील लोकांचं शास्त्र पाहचत नाही. भंगारायचं बघायचंच नाही. हा आपलं बघायचं. आपलं आपलं बघा. काय भंगारायचं काही सांगते तो लोक. काही नाही ह्या कोपऱ्यात हे असं बांधलं असं होतंय. तसं कसं होईल. मी एका घरी पाहिलं देवघरात फॅन लावला होता. देवघरात फॅन लावला. आम्ही जाताना सुनाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं बाई काऊन रडायली. 2 दिवस झालं मला भाकरच नाही. म्हणजे ओरिजिनल लक्ष्मीला भाकर नाही आणि धातूच्या देवायला फॅन लावला. किती यम हानी या भडवायला घरातल्या लोकांना. आणि तरी म्हणते आम्ही 3दा वास्तुशांती केली तरी आम्हाला काही सुखच भेटणं. मी म्हणलं मायासारख्या 10 महाराजाला तुझ्या घरात पूर आणि त्याच्यावर फरची टाकून वरी खिचडी खाय म्हणजे तो बरं होईल. आपण घरात नीट वा. काय हो लोक. ही दार इकून करा, ती खिडकी तिकून करा, ही खिडकी तुम्हाला घातक आहे, हे दररोजा तुमच्या घरात लक्ष्मीच येऊ देईन. अरे कामच करीनच सुमळेन कुठून लक्ष्मी येईन. हो. आणि जीवशास्त्र सांगायला का तो भीक माग्या. आमच्या पोरायच्या माईनं देवाऱ्यात रुद्राक्ष ठुला. रुद्राक्ष मला आवडतो. माझ्याकडे माळ आहे रुद्राक्षाची मला आवडतोय. पण देवाऱ्यात रुद्राक्ष ठुला. खाली नागिनीचं पान, त्याच्यावर एक पितळाची वाटी, तांब्याची वाटी, त्याच्यात तांदूळ, तांदळावर रुद्राक्ष, तांदळावर बेल आणि बेलावर रुद्राक्ष. आता ते मला काय माहीत नव्हतं. मी कीर्तनाला निघालो तर मी रोज नमस्कार करत असतो सगळ्या देवांना. बाबांचा फोटो आहे, वडिलांच्या फोटोला नमस्कार. तर मला म्हणले आज डोकं टेकात. मी म्हणलं टेकलं पुन्हा एकदा टेका. तर म्हणलं कसं काय. आज रुद्राक्ष घेतलाय. तर मी म्हणलं बरं तुला कोण द्याला. तुम्हाला काय सांगायचं. दारात एक टेम्पो आलता आणि त्या टेम्पोत एक गाय होती आणि त्या गाईला 6 पाय होते. गाईला 6 पाय येणं म्हणजे पवित्रता आहे का. ही कृती झाली तिच्या शरीरातली. माणसाला नाकच शिल्लक आलं, काहीला बोटच शिल्लक आहेत, काहीचे बोट जुटलेलेच आहेत, काहीच्या बगलात जुटलेले, हात असा वरी व्हायच न. मग हे असे काय सताळे म्हणत असतात काय माणसं. हा हे सताळे आहेत का. हे व्यंग झालं ना. व्यंग दिव्यांग झालंय. ती गाय दिव्यांग आहे. बहीण त्याने रुद्राक्ष दिला आणि ते म्हणले बहीण तुम्ही महाराजाच्या बायको येता. आणि म्हणलं त्याला कसं काय कळालं. ते म्हणलं असतं ना शेजारणीला हे घर कोणाचं आहे. तर ती शेजारी म्हणली असं इथं महाराज राहते. मी लगेच शेजारने विचारलं तुमच्या इथं. हो बाई ते म्हणले होते हे महाराजाचं घर आहे का. आम्हीच त्याला म्हणले महाराजाचं घर आहे. आणि त्याला काय कळायले. आणि त्याला जर इतकं कळायलं तर ते पासा बाजरे कशाला मागन. तर मी म्हणलं बरं जाऊ देऊ द्याला रुद्राक्ष महादेवाचं. या संप्रदायावर भगवान शिवशंकराची कृपा आहे. या संप्रदायाची स्थापना शिवजींनी केली. वारी सुद्धा शिवजींनीच केली. रोज सकाळी वारी सुद्धा शिवजींचीच आहे. भजन सुद्धा शिवजींचीच आहे. मृदंग नावाचं वाद्य आरक्षित केलं शिवजींनी. बऱ्यापैकी पुरावे सापडतील, खूप मोठे पुरावे सापडतील. हो. मी नमस्कार केला. तर मी म्हणलं बरं काय म्हणला ते माणूस. वेळ होता थोडासा. ड्रायव्हर गाडी पुसू लागलं. काय म्हणला. ते म्हणले बाई तुम्ही फार नशिबवान आहेत. माझ्याकडे 150 रुद्राक्ष आहेत. पण 2 महिन्यापासून हे रुद्राक्ष देवाच वाटत नव्हता. पण तुम्ही एका महाराजाची बायको आहे त्याच्याकरता तुम्हाला रुद्राक्ष द्याला. आणि हे रुद्राक्ष लक्ष्मी घरी आणतोय. हे रुद्राक्ष लक्ष्मी घरी आणतोय. तर मी म्हणलं तू त्याला दिलं काय. काहीच नाही म्हणले. दादा ज्वारीचं पोतं वरी होतं. मी म्हणलं कुठून आणावं. आणि खालच्या हॉलमध्ये सोयाबीन टाकलेली होती. मी 2 टोपले सोयाबीन दिली त्याला. मी म्हणलं रुद्राक्ष पवित्र आहे. पण याच्या रुद्राक्षानं लक्ष्मी आली नाही, आपली गेली. हो 4.5 किलोचे टोपले 2 दिले आणि तिनं 9 किलो सोयाबीन दिलं ना. हो 52 रुपये किलोनं मोजा ना सोयाबीनचे किती पैसे झाले. आणि त्यानं का त्याचं काही घेतलं असेल का. त्यानं ओरिजिनल मसाल्याच्या पुढे नेल्या.
विशिष्ट प्रकारच्या मसाल्याच्या पुड्या नेल्या त्यानं. तिला सांगितलं, वेडी आहेस तू, पैसे येणारा रुद्राक्ष आपल्याला द्यायला त्याच्या गोळ्या संपल्यात का? ते सोयाबीन भीक मागायले, पैसे येणारा रुद्राक्ष तुला कसा देईल? मोठी माय, इतकी बायको माझी वेडी नाही, तुम्हाला राग येईन तिच्यावर घ्यालो, पण सगळं तुमचं सांगायला ध्यानात ठेवा. हे तुम्हाला लय नादे हात दाखवायचा. ते म्हणतच असते, काय सांगायचं बाई, काय तुमच्या मालकाचा स्वभाव आहे. तुमचे मालक म्हणजे धर्मराजासारखे आहेत बरं का. मसनवाट्यातले पत्र सुद्धा तुमच्या मालकाने बैलावर टाकले बरं का. काय तुमच्या मालकाचा स्वभाव आहे बाई, त्यानं तिथले इंगल पण कापले बरं का, आणि त्याचे शेतीचे अवजार केले बरं का. काय तुमच्या मालकाचा स्वभाव धर्मराजासारखा आहे बाई. तुमचं मोठं झालेलं का भावकीच्या लोकायला खपत नाही बरं का, गल्लीतल्या लोकायला तुमचं मोठे पण आवडत नसतं बरं का बाई. पण ही तुमच्या वेळी विडापिडा जावा याच्याकरता 11 किलो गावरान तुपाचे पैसे द्या बरं का बाई. ह्या पटांगणात ठुलेल्या कापरावानी इगरत्यात, हो हो, आणि इस्त्याजवळ ठुलेल्या लोण्यावानी पगळत्यात. कारण तुमचा दोष नाही ना. त्रेतायुगात त्रेतायुगात सीताई साहेब तर पगळल्या खोट्या महाराजाला. रावण लय खरा महाराज होता का? मग सीताई साहेब पगळल्या तर तुमची काय कथा आहे? भंगिऱ्याला नका पगळ जाऊ. ऐशे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. एका राष्ट्रकवीचे राष्ट्रसंत होऊन गेले. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लई आशे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हातबट्टी. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लई आशे वेगळा. लेकराला स्वप्नी झाली वैदाची दोरी, दारूची शिशियाना लय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करीची वची, निर्दयी माणसाला कशी आहे. बुवा रंगानं दिसतो बगळा, बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराज सांगायचे, ह्या अशा बगळ्या भगळ्याच्या नका नादी लाग जाऊ. तुम्हाला नाद जर लागला असेल तर माझ्या समाधीतल्या मालकाचा लागू द्या, म्हणजे माझ्या देहूच्या मालकाचा लागू द्या. अहो एका नारळात अख्खं जीवन उजळलंय. 400 वर्षापूर्वी दिलेलं नारळ आजही भारतात प्रख्यात आहे. या मालकानं दिलेलं नारळ. काय भंगिऱ्यानं दिलेल्या वस्तूच्या नादी लागतात. बैलाच्या गळ्यात बांधा आणि तुम्हाला शेतीला पावल. त्या साली असा पाऊस झाला सारा हरभरं जळालं. काय भंगिऱ्यानं दिलेलं कुठं काय होत असते. अहो माझ्या देहूतल्या मालकाने मंजुळा दिल्या, वाळलेल्या मंजुळा खाल्ल्या. रंभा पत्रम जीवा प्रतियम भूदेवश्य जायते. रंभा म्हणजे केळी, पत्र म्हणजे पान. केळीच्या पानासारखी जी पातळ झाली आणि पाणिनीचे सुक्त ब्राह्मण म्हणू लागला कोंडोजी. काय या तुळशीच्या मंजुळातली ताकद आहे. बंगरायचं काय नाही. पुष्करला पांडव आहेत. चला ते मधले 24 लोक सोडून द्या, या इकडं पांडव आहेत. आणि पांडवापैकी अर्जुनाला पुष्कर नावाच्या तीर्थाची महती सांगितली, महती सांगितली. आणि ब्रह्मदेव हंसावर बसून जात होते. हंस 9 लोकांचं वाहन आहे बरं का. त्याच्यात एक ब्रह्मदेवाचे आणि एक त्यांच्या मुलीचे. हंस वाहिनी नमः. सरस्वतीचं सुद्धा वाहन हंस आहे. बाकीचे कोण होते ते घरी गेल्यावर पागुत थोडं घेतलं सगळं सांगायला. हंसावर जात असताना पांडव बघितले, ब्रह्मदेव खाली आले. महाभारतात पुरावा बघायचा नाही, दुसऱ्या पुराणात बघा. पुन्हा महाभारत खालीवरी पाहताना म्हणताले कशात लिहिले, बाळूला काय उसात गवसलं काय, असं ना काही इचकी जाऊ. तुम्ही पाहत जा आणि तर दुसऱ्याला दगड हानी जाऊ. दुसरं पुराण बघा, लक्षात येईल तुमच्या. ब्रह्मदेव खाली आले आणि ब्रह्मदेव ज्या वेळेला पांडवांना भेटून निघून जातात त्यावेळेला एका साधूची भेट झाली. पांडवांना ते नाव तसंच ठेवतो, तुम्ही पाठ करा. खपक्या मोबाईलीत भिताडासारखे इचकी जा, त्याच्यात बघा. आणि त्या साधूनं सांगितलं, पार्था पार्था, तुमच्याकडे बघून ब्रह्मदेव रडत 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 गेलाय. कारण या पांडवाईसाठी पंढरपुरातला मालक वेडा झालता. कोपे तरी निवांत साहे, हा ऋषे तरी बुझावीत जाय. नवल पिसं लागलं होतं पांडवाचं. कारण पांडव भजन करीत होते. पाहते पांडव अखंड वनवासी, करीत्या देवाशी आठविती की वाळविती. मग या भजन करणाऱ्या मृत्यूलोकातल्या भक्ताईसाठी द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि आपल्याला कोणी विचारित नाही. साधूनच सांगितलं, अर्जुना धर्मा
या ब्रह्मदेवाचं बरं व्हावं असं जर वाटत असेल तर आमचं ऐक म्हणे एकदा ब्रह्मदेवाला, एकदा ऐक म्हणा, ऐक 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 ऐक. आणि मग ते नमूद ब्रह्मदेवाला केलं आणि ब्रह्मदेवानं भगवंताचं मुख पाहिलं. आणि त्याच्यानंतर 19व्या दिवशी पुष्कर नावाच्या तीर्थावर, 19व्या दिवशी पुष्कर नावाच्या तीर्थावर ब्रह्मदेवाची प्राण प्रतिष्ठा झाली. त्यावेळेला ब्रह्मदेवाने एकच सांगितलं, देवाचं मुख पाहण्याचा उपाय एका संतांकडनं मिळाला. केवढे मोठे अधिकारी संत आहेत, म्हणजे ब्रह्मदेवाला मृत्यू लोकात एकाच ठिकाणी बरं का बापू, पुष्करला अधिष्ठान झालं आणि तिथं पवित्र म्हणून त्याची पूजा केल्या जाती. ती केवळ एका वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्माधिका का पूज्य सकळ लोका विश्वा झाले. ब्रह्मदेवानं जग निर्माण केले पण पूज्य नव्हते, साधूमुळे ब्रह्मदेव पूज्य झाले. याच्याकरता ब्रह्मदेवाला आनंद वाटतो. विठोबार कुमाये विठोबार कुमाये